चला, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण आता आज नीता मॅडम शेगावला गेले, त्यामुळे मग मी घेतीये. आणि उद्या सुलक्षणा मॅडम ध्यान घेतील. आपण जनरली शुक्रवारी ओंकार ध्यानाचा दिवस ठरवलाय. पण मी काहीतरी माहिती देते. उद्या मॅडम घेतील ध्यान किंवा योग निद्रा घेतील. तर आता संगीता मॅडमनी फॉर्म भरलेला आहे. मी जरा तुम्हाला शेअर करून दाखवते. त्याच्याबद्दलही थोडस बोलते अनुषंगाने. त्यांनी मला म्हंटलंय की आता मी फॉर्म भरतीये. फॉर्म भरलाय मी आता. तर तुम्हाला हे फॉर्म दिसतायत का? आता नवीन बघितलं तर शीतल इंदापूरकर मॅडमनी भरलाय आणि संगीता मानेंनी भरलाय. तर शीतल इंदापूरकरनी कसं लिहिलंय बघा. हेमंत आय बघा कसा लिहिलाय. हा मुळेचा एम बघा. हा विदुलता एम बघा. मिनल मॅडमनी बघा कसं लिहिलंय. आणि वंदना मॅडमनी कसं लिहिलंय बघा. ह्या गोष्टी आयुष्यात खूप मॅटर करतात. हा आळशीपणा पण आहे आणि वाईट ऊर्जा ओढून घेण्याचं पण आहे. तुम्हाला आयुष्यात नाहीच मिळणार काही, हे पण बघा. आणि अलीकडे ट्रेंड काय निघालाय, माहेरचंच नाव चालू ठेवतात लग्नानंतर. अशांना कधीच उन्नती प्रोग्रेस मिळणारच नाही. तुम्ही लग्न कशाला करता? आपले जे धर्माचे संस्कार असतात त्याप्रमाणे तुम्हाला हे करावं लागेल. तर हे जाता जाता मी सांगते, खूप खूप महत्वाचं आहे. हे तात्काळ इथे तर नाही बदलता येणार आहे तुम्हाला आता. पण तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहित चला. आणि ह्यांना खूप बोलून झालंय, तरी सुद्धा इथे असं लिहिलंय. एवढं कॅपिटल काढायला काही हे लागतं का? नावामध्ये नावं का ठेवलीत आपली? नावाला का महत्व आहे आपलं? आई वडिलांनी नावं का ठेवलेली? तर या गोष्टी लक्षात घ्या. संगीता माने मॅडम नंबर लिहा, मीना कांबळे मॅडम नंबर लिहा. हे जो मी फॉर्म भरून घेतलाय ना, त्याचा माझा संकल्प आहे की ज्यांना जो नंबर मिळेल, ज्यासाठी ते विहंगमला जोडणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फलित होऊ, त्यांना योग्य असा नंबर मिळो. आणि बऱ्याच जणांनी आतापर्यंत सांगितले त्यांचे लकी नंबर, भाग्यांक नंबर त्यांना विहंगमच्या नंबर मध्ये मिळाले आहेत. हे महत्वाचं. तुम्हाला पेंडुलम शिकवलंय, पेंडुलमने ऊर्जा मोजायला शिकवली. तुम्ही तुमचं नाव स्मॉल लिहा, ऊर्जा बघा. तुम्ही तुमच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढा, तुम्ही ऊर्जा बघा. आवाज केलाय. मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इथे ऊर्जा सायन्स आपण वापरतो. ऍक्च्युअली विहंगम ऊर्जेवरच वापर करतो. प्रत्येक कार्यक्रम ऊर्जा बेसवर आहे. जे जगातलं लेटेस्ट सगळ्यात टॉपमोस्ट सायन्स आहे, ऊर्जा सायन्स. हे आपण वापरतो. या ऊर्जा सायन्स पेक्षा काहीच दुसरं नाहीये. आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवायचा एक आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे मॅच द एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. दॅट्स ऑल. देर इज नो अनदर वे टू गेट इट, असं आईन्स्टाईननी म्हटलेलं आहे. तुम्ही नावच अशी लिहितात, काय मिळणार आहे तुम्हाला आयुष्यात? काय नाही मिळणार. गोष्टी लक्षात घ्या. आजचाच बघा, मानसी बावडेकर मॅडम तुम्ही नंबर घेतला नाही का? नंबर घ्यावा, मला असं वाटतंय. तुम्ही आता ओंकार ध्यान करताय, फॉर्म भरा. फॉर्म भरून नंबर घ्या. तर इथे ज्या वेळेला आपण हे ऑनलाईन आपण एकत्र येतो, त्यावेळेला आपण ग्रुप कॉन्शियसनेस हा कन्सेप्ट वापरतो. ग्रुप कॉन्शियसनेसनी आता जे जगामध्ये इव्होल्युशन होत आहे, पृथ्वीचं इव्होल्युशन होत आहे, मानवाच्या चेतनेचं इव्होल्युशन होत आहे, हे ग्रुप कॉन्शियसनेस, ग्रुप डायनॅमिक सुरू झालंय. ग्रुप कॉन्शियसनेस नीच आता सगळं काही साध्य होणार आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस फार कमी काम करणार आहे. म्हणून बघा सगळेजण ग्रुपमध्ये येत आहेत ऑनलाईन. 2019 मध्ये करोना आला. का आला करोना? या कोरोनामुळे ऑनलाईन टेक्नॉलॉजी आली, सगळे ग्रुपमध्ये जमायला लागले. म्हणजे ग्लोबल व्हिलेज जो कन्सेप्ट होता, ग्लोबल जग, एका हाताच्या फिंगर टिपवर जग आलं. जगातले सगळे कानाकोपऱ्यातले आपण बसू शकतो. मग हा ग्रुप प्रकार वाढला करोनामुळे. आणि तीच ऊर्जेची इच्छा होती. कोरोनाताई निमित्त झालं, सगळ्यांना घरात बसवलं, रस्ते शुकशुकाट झाले. आणि घरात बसून हेच साधलं जाते. म्हणून ग्रुपमध्ये एक तरी मेडिटेशन होणं गरजेचं आहे. ग्रुपमध्ये राहणं,
ग्रुपला कनेक्टेड राहणंही गरजेचं आहे. ज्या ग्रुपला आपण कनेक्टेड राहणार आहोत त्याप्रमाणे आपला चेतनेचा स्तर वाढणार आहे. प्रत्येक ग्रुपला काही एझोटेरिक सपोर्ट इस्टॅब्लिश झाले, ग्रिड नेटवर्क तयार झालेले आहे. या ग्रिड नेटवर्कच्या ज्या एझोटेरिक गुड सपोर्ट्स आहेत आपल्याला, त्या ग्रुपच्या कॉन्शियसनेस प्रमाण होतात. ज्याची जी कॅपॅबिलिटी आहे, ग्रुप लिडरची जी कॅपॅबिलिटी आहे, ग्रुपचा फोकस कशावर, सगळ्यात महत्वाचं फोकस. काल मी एक डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकला. खरं खूप त्याच्यातनं लोकांनी लिहिला होता, प्रश्न विचारला होता. आपण जे 3 वर्षापासून शिकलो ते आत्ताशी त्या मॅडम सांगतायत, पण लाखो रुपये कमवतायत आणि वर सांगतायत महिन्याचं माझं एवढं पॅकेज गाठतंय. तेच आपण किती कमी पैशात इथे शिकतोय आणि किती आधीपासून शिकतोय. म्हणून मी प्रश्न विचारला होता, त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे. मग आपला फोकस कुठं आहे? जिथे आपला फोकस असणार तीच कॉन्शियसनेस लेवल आपली राहणार आहे. माझा जर फोकस शरीरावर राहील की मला आता गोळ्या बंद करायचंय आणि मला आता छान दिसायचंय, माझं शारीरिक फोकस आहे, माझी चेतना सगळ्यात लोअर स्तरावर राहणार आहे, बॉडी कॉन्शियसनेसवर राहणार आहे. मी जर ऊर्जा बघायला लागले तर या ऊर्जा लेअरवर 5 जे आपण म्हणतो कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय कोश आणि आनंदमय कोश. बघा आता नको तेच सुरू झालं नंबर वन. मग मनोमय लेअरवर मी जर काम केलं, मी जर ऊर्जेवर काम केलं, तर मी दुसऱ्या माझ्या ह्या कॉन्शियसनेस लेवलवर जाणार आहे. पृथ्वी फिफ्थ डायमेन्शन मध्ये चालेल, केव्हा आपण आनंद ब्लिस फिफ्थ ह्याच्यापर्यंत जाणार आहे, कोशापर्यंत. मग हे नंबर का घालायचे तुम्ही चेक करून बघा एनर्जी पेंडुलमनी. विदाउट नंबर चेक करा, नंबर घालून चेक करा आणि मग मला सांगा, कारण न्यूमरॉलॉजी आहे यात. आणि इथे प्रोटेक्शन, हे माझा संकल्प असा होता की हे नंबर सिस्टीम, नंबर इज द प्रोटेक्शन. इथे ज्या काही ऊर्जा घुसणार आहेत, प्रत्येकाच्या ऊर्जा सेम नाहीये. माधवी टोनपे मॅडमची ऊर्जा वेगळी आहे, शरीर देशमानेची मॅडमची वेगळी आहे, रोहिणी मुथा मॅडमची ऊर्जा वेगळी आहे. आपण ग्रुपमध्ये काय येतोय, तर हायर चेतनेच्या, हायर ऊर्जेच्या वाल्यांनी खालच्या लोकांना ओढून घ्यायचं. मग वरच्या लोकांची ऊर्जा कमी होणार आहे का, तर बिलकुल नाहीये, कारण ऊर्जा दिली जाणार आहे. आणि दिली जाणार आहे की व्हॅक्युम तयार होऊन भरकन एखादा पाईप कसा भरला जातो तसं आपल्यात ऊर्जा भरली जाणार आहे नवीन. म्हणजे हा हायर कॉन्शियसनेस वाल्यांना उपयोग होणार आहे लोअर कॉन्शियसनेसला ऊर्जा देताना. आणि लोअर कॉन्शियसनेसला काय उपयोग होणार आहे, तर ती ऊर्जा घेणार आहे. मग हे नंबरच नाही घातला, हे सगळं कमी होणार तुमचं. हा एक भाग लक्षात घ्या. दुसरं, नंबर प्रोटेक्शन सुद्धा माझा संकल्प आहे. मग प्रोटेक्शन का, तर इथे एखादी वाईट ऊर्जा घुसली, समजा अतिशय कमी ऊर्जा घुसली, ती सगळी आपली ड्रेन करणार आहे, ड्रेन करणार आहे. मग नंबर घातलेल्यांना सुद्धा धोके, नंबर न घातलेल्यांना तर पहिला फटका बसणार आहे. लक्षात घ्या, कारण नंबर घातलेल्यांचं काय आहे ऊर्जा, तुम्ही किती ड्रॉ करताय, तुमचं प्रोटेक्शन आहे नाही आहे. मी तुम्हाला काल एक उदाहरण दिलं रेकीच्या ह्याला. तर कृपया सगळ्यांनी नंबर घाला. आणि खूप दिवस झाले तुम्ही काय बघताय कोऑर्डिनेटर मला कळत नाही. ऐका अर्चना मॅडम, अर्चना मॅडम काय तुम्ही बघताय बघा बरं, किती लोकांचे नंबर नाहीत काय नाही. तर हे कृपया सगळ्यांनी बघा. तर चला, आता माझा वेळ गेलेला आहे, ठीक आहे, पण तुम्हाला काही ज्ञान मिळालेलं आहे असं मी समजते. महत्वाचं ज्ञान मिळालेलं आहे. आता मला काय असं होतंय, ओ मला रेकॉर्डिंग, मी रेकॉर्डिंग केल्यामुळं मला, चला आज मला घ्यायचंय ओंकाराच्या कॉन्शियसनेस लेवलच घ्यायच्या. बघा किती सुंदर ना. मी मगाशीच म्हणणार होते हे काय मी नंबरवर बोलायला लागले, ते काय उगच नाही आलेलं, ती ऊर्जा करून घेते. हे प्रूफ आहे. आता बघा, माझं ते वाक्य बोलायचं राहिलं, मला करंट कनेक्शन झालं नाही, पण मी म्हंटलच हे काय मी बोलायला लागलीय माझं सोडून. तर मी तेव्हा म्हणणार होते काहीतरी ऊर्जेच्या मनात असेल, तर हे आता लगेच करंट लागला. आता कॉन्शियसनेस लेवलच शिकायच्यात आज आपल्याला. दिसते का पीपीटी तुम्हाला, पीपीटी दिसतेय का? नाही मॅडम. नाही, शेअर नाही केली का?
दिसते आता? हो मॅडम, दिसते आता. ठीक आहे, चला. तर आज माझा विषयच तो आहे, म्हणून ते बरोबर आलं चैतन्याचं वगैरे. तर आपल्याला कॉन्शियसनेस लेव्हलच बघायच्या आहेत आज ओंकाराच्या. तर हे बघा, आता ओंकार आपण जो म्हणतो, तुम्ही शिकला ओ म. मॅडमनी सांगितलं की ओ हा 3 सेकंद, 2 सेकंद, उ हा 3 सेकंद आणि म 5 सेकंद. तर त्यांनी म्हणण्याच्या पद्धती पण सांगितल्यात. पण मी तुम्हाला म्हणते, आता ना तुम्ही आजपासून म म्हणताना जीभ आहे ना, ती टाळूला लाव. कारण म बघा, म हा शिवाशी संबंधित आहे. तर हा जो म आहे, तर जीभ आहे ना तोंडाच्या बाजूला लावून बघायची, ब्लेंडेड मेडिटेशन सारखी. हे आज एक गुड सांगते मी, ते करून बघायचंय. म म्हणताना जीभ टाळूला लावून घ्यायची आणि मग ओठ मिठून म म्हणायचं. म्हणजे काय होणार आहे? तुम्हाला ब्लेंडेड मेडिटेशनचं महत्व माहितीये. ही तिबेटियन गेस्चर आहे, गुड टंग टू द पॅलेट. आणि मग ही जीभ टाळूला लावल्याने पूर्ण एनर्जी शरीरात सर्क्युलेट होणार आहे आणि अजून चैतन्याचा स्तर वाढण्यास मदत होणार आहे. हे करून बघा आज. मग मी डिटेल तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर आता ओम मध्ये 4 अवस्था महत्वाच्या आहेत. तुम्हाला आतापर्यंत मी 4 अवस्था सांगितल्या, पण आज मी तुम्हाला 7 अवस्था सांगणार आहे. तर कारण आपल्याला आता हायर अँड हायर डीप ओंकार साधनेकडे जायचंय. ओंकार साधनेचे बरेच रहस्य आहेत, बरेच. आता जसं मी सकाळी मॅडमचं ऐकलं ओंकाराच्या फायद्यांचं, आणि त्यांनी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांप्रमाणे सगळं सांगितलं. तर आता आपल्याला या हे जे आहेत अवस्था आहेत, त्या समजून घ्यायच्या, तर मग तसा ओंकार ऐकायचा आहे. ऐकताना सुद्धा आणि म्हणताना सुद्धा. तर 4 महत्वाच्या अवस्था आधी समजून घ्या. की आपण म्हणतो, ही एक अवस्था, उ दुसरी अवस्था, मग तिसरी अवस्था. आणि परत दुसरा ओंकार येईपर्यंत थोडा पॉज आपल्याला घ्यावा लागतो. आपण श्वास भरून घेतो. ऍक्च्युली 2 ओंकारामध्ये वेळ जायला नकोय. साखळी पद्धतीने ओंकार म्हटले तर अजून खूप फायदा होणार आहे. पण आपण थोडस ऑनलाईन असल्यामुळे ते हळूहळू आपण नंतर करणार आहोत. पिरामिडमध्ये आपण हे करतो. तर एकीने ओंकार म्हटला, दुसरीने लगेच म्हणायचा, तिसरीने लगेच म्हणायचा. ओंकारामधला पॉज जो असतो, वेळ असतो, तो घ्यायचा नाहीये. पण आपण म्हणताना घेतला जातो. ही 4थी अवस्था, शांत. उ म पॉज, ब्रेक, आणि मग दुसरा श्वास घेऊन आपण दुसरा ओंकार म्हणतो. ही 4थी अवस्था. तर आता या 4 अवस्थांची नावं काय? बघा, म्हणजे जागृत अवस्था. मग आपण आता दिवसभर काम करतोय. आता माझं उदाहरण घ्या. मी आज दिवसभर काय 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 काम करतेय. तुम्ही पण करता. ती जागृत अवस्था. म्हणून थोडाच ला वेळ द्यायचा आहे. रहस्य जाणून घ्या ओंकार साधनेचं. हे समजून जर तुम्ही ओंकार साधना केली आहे ना, तर ट्रिमंडस तुमच्या भराभर पटापट उन्नती होत जाणार आहे. ओंकार काय एवढं साधं सुद्धा नाहीये की ओंकार म्हणायचा आणि ऐकायचा आणि घुमवायचे व्हायब्रेशन्स. खूप डीप मध्ये त्याचे इफेक्ट होतात, खूप डीप मध्ये. जसं काल मॅडमनी सांगितलं की म्हणताना नाभीतून हे येतं आवाज. आपण बेंबीतून घेतो चा, बघा तुम्ही. बेंबीतनं आवाज येतो तो. म्हणजे बेंबीच्या इथे व्हायब्रेशन्स होतात आणि पचनही चांगलं व्हायला लागतं. मॅडमनी उदाहरणं दिलेली आहेत की कसं व्हायला लागलं. परीक्षांच्या सुद्धा ओमिटिंग थांबलेल्या आहे. तर हे जो आहे तो कमी का म्हणायचा आहे? तर जागृत अवस्थेत आपण आज जो वेळ घालवला ना दिवसभराचा, तो अतिशय कमी घालवायला हवा होता. जागृत अवस्थेतला काम करा, कपड्यांच्या घड्या घाला, स्वयंपाक करा, खा, पाणी भरा, भांडे घासा, व्हॉट एव्हर काय. म्हणून या जागृत अवस्थेत हे मायाजाळ आहे, मायाजाळ. डोळ्यांवर धुंदी धुंदी, की मी जे काही संसारात रमलीये ते काही खरं नाहीये. मग ही जागृत अवस्था आपण च्या माध्यमातून व्यक्त करतो. म्हणून पटकन त्याच्यातून जागं व्हायचंय. म्हणजे कामकाजातनं, जागृत अवस्थेतनं दिवसभराचे जे काय उपचार आहेत त्याला पटकन तोडता आलं पाहिजे.
मग ओंकाराला बसलं तरी तेच विचार चालू असतात. गॅस बंद करायचा राहिलाय, आता हे वाढ म्हणतात का काय, व्हॉट एव्हर काय. आता ऊ म्हणतो, ऊ 3 सेकंद म्हणतो, तर ही स्वप्न अवस्था आहे. मग आता आपण झोपायला जाणार आहे बघा. आता आपण झोपायला गेल्यावर लगेच झोप येणार आहे का आपल्याला? बिलकुल नाही. आपण दिवसभराचं परत बघत बसणार, काहीतरी स्वप्न पडणार आणि मग आपल्याला खूप गाढ झोप लागणार, मग कळणारच नाही. स्वप्न अवस्थेत काय काय आपल्याला कळतं, डोक्यात काहीतरी चालू आहे, काहीतरी कुठंतरी गेलोय, कोण कोण काहीतरी म्हणतंय, शेजारी कोणतरी आलंय, कपाट उघडलंय. ही स्वप्न अवस्था. 3 सेकंद म्हणजे मॅडमच्या ह्याच्या प्रमाणात एक उदाहरण देते मी की 3 आवर्स. म्हणजे झोपेत जर बघितलं तर आपण 8 तास झोप म्हणतो आपण, म्हणजे दिवसाचा 1/3 टाइम या सगळ्या ह्याच्यात घालवतो आपण. मग याच्यातली किती वेळ आपण स्वप्न अवस्थेत राहतो? काही काहींना झोपच लागत नाही. मग ऊ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या स्वप्न अवस्थेला आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा रिप्रेझेंट करतोय. ही स्वप्न अवस्था आहे, आपल्याला लगेच पुढच्या अवस्थेला जाता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला गाढ झोप घ्यायची आहे. आणि ओंकाराने ते व्हायला लागतं, जास्त म्हणतो ना आपण. बघा, आपल्याला जे मेंदूची शांती मिळते ओंकाराच्या ह्यानी, त्या मुळे मिळतंय. आणि आज जर जीभ टाळूला लावली तर खूप काही गोष्टी आढळतील आणि ग्रुपवर व्यक्त करायला शिका. फायदे तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. तुम्हाला फायदे जर ग्रो करायचे असतील तर ग्रुपवर व्यक्त झालं पाहिजे. मग ही सुषुप्ती अवस्था आहे. मग ही 5 सेकंद सांगितली, म्हणजे जागृत अवस्थेत किती कामं केली, काय काय ड्युटीज केल्या, कर्तव्य केली. मग आपण बेडवर पडलोय, मग झोपेत वेळ गेलाय. आता मात्र गाढ झोप मला जास्त वेळ लाभली पाहिजे. म्हणजे ही सुषुप्ती म्हणजे हे जागृत स्वप्न सुषुप्ती म्हणजे शांत झोप. याच्यामध्ये आपण मी ही जाणीव नसते. अनकॉन्शियस आपण जे म्हणतो की बाबा जागृत, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस, तर त्याच्यामध्ये आपल्याला झोपेत स्वप्नही पडत नाही. स्वप्नविरहित झोप असते, शांत झोप असते. मग ही अवस्था आपल्याला जास्त राहिली तर चांगलं होणार आहे. पण ओंकाराचा म्हणताना याला जाणून घेतलं पाहिजे ना आपण, म्हणजे काय म्हणतोय हे. आणि आता एक ओंकार माझा म्हणून झाला, मस्तकात हे केलं, आता मला छान झोप लागलीये, सगळ्या जगापासून मी तुटलीये, सुंदर गाढ. असं ते म्हणताना आपण भावना निर्माण केल्या पाहिजेत. त्या चा अर्थ जाणून घेतला पाहिजे. खूप रस्ते तो अजून एवढीच नाही. सुरुवातीला आता एवढं तर लक्षात ठेवा, मग तुर्या येते. मग दुसरा ओंकार, काही नाही, हो नाही, ऊ नाही, मो नाही, शांत म्हणजे काहीच नाही, झिरो, शून्य. मग ही तुरीय अवस्था आहे. मग सगळ्यात जास्त ओंकार साधना करताना आपल्याला तुरीय अवस्थेत जास्त राहता आला पाहिजे. काय नाही, साक्षी काहीच नाही, आवाज नाही, काय नाही, काय नाही, काही नाही, शून्य, तुर्या. मग हे जर उ म म्हटल्यानंतर तुर्या अवस्थेला जाणून घेतलं, फोकस ठेवला, तर नक्की आपण ओंकारातनं खूप प्रगती झपाट्याने करू शकणार आहे. नुसता ओंकार म्हणायचा नाही. आणि या मी तुम्हाला 4 अवस्था सांगितल्यात, पण आज 7 अवस्था नुसतं उल्लेख करते. हळूहळू पुढे जाऊयात. मग लगेच आपण 4 अवस्थांचं ध्यान करूयात आज. तर बघा, आता म्हणतोय आपण आणि ऊ कडे जातो. पण लगेच आपण ऊ म्हणतो का? ऊ असं करतो का आपण? आपण हळूहळू लगेच त्या मध्ये ऊ मिक्स करतो. म्हणजे ट्रान्झिशन जी होते कडून ऊ कडं, त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. आणि उन्मनी अवस्थेचं आपण कितीतरी उपनिषदांमध्ये ऐकलंय, वाचलंय. पण या ओंकारात सुद्धा उन्मनी अवस्था जाणून घेतली पाहिजे ना आपण. आता मी पडलं म्हणजे ट्रान्झिशन उन्मनी अवस्था, म्हणजे या ध्यान साधनेच्या अवस्था आहेत, लक्षात घ्या. एवढं सोपं नाहीये ओंकार. ओंकारात हे जे सगळं आहे हे ध्यानाचे टप्पे आहेत. आपलं ध्यान गूढ लागतं का? आपण तुरीय अवस्थेत जातो का? आपण समाधीकडे जाणार आहोत का? अर्थात समाधीकडे नेणारीच ओंकार साधना आहे. अतिशय उच्च प्रकारची साधना आहे. पण ह्याला जाणून घेत आपण हे ओंकार साधना करतोय का?
का आज 2 वर्ष झाले तरी तेच तशाच पद्धतीने ओंकार म्हणतोय? हे 4 अवस्था तुम्हाला सांगितल्या होत्या, ही प्रॅक्टिस करून घेतली होती. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही संकल्प लिहा की 3 महिने मी हे करेल, 3 महिने हे करेल, 3 महिने पुढचं करेल. या 4 अवस्था नुसत्या काही शब्दांच्या नाही आहेत. या 4 अवस्था काही नुसत्या ध्यानाच्या नाही आहेत, तर म्हणणाऱ्या आवाजाच्या सुद्धा आहेत. मी ज्या वेळेला तुम्हाला ऐकायला येते असा ओम म्हणतं, तो काय आहे? वैखरी आहे. मध्यमा म्हणजे नुसता माझा मलाच आवाज येणार आहे. आणि दुसऱ्यांना येणाऱ्या आवाजाचा ओंकार जर मी म्हणत नाहीये, नुसतं मी माझ्याच मनाला मला मलाच फक्त आवाज येतोय असं म्हणतीये, तर मी लगेच दुसऱ्या टप्प्यावर जंप मारलीये. आणि असं करून चालणार नाहीये. साधनेच्या टप्प्याटप्प्याने आपला प्रवास करावा लागतो. म्हणजे मला ओंकार म्हणताना माझ्या शेजारच्याला ऐकायला जाईल इतपतच मी म्हटलं तर माझी साधना होणार आहे. आणि मग या 3-4 महिन्याच्या माझ्या या टप्प्यानंतर मग मी वैखरी झाला मध्यमातला ओंकार म्हणेल. माझा मला ऐकायला आला पाहिजे. मग शेजारच्याला कोणाला बसले त्याला ऐकायला येणार नाहीये. हे पण तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही काय करताय का? संकल्प लिहिलेत का? त्याप्रमाणे साधना चालली आहे का नाही? मला मधून मधून हलवायला यावं लागतं. आता हे काय, आपला जो ओंकार वर्ग आहे, नीता मॅडम जे घेत आहेत, याच्या पलीकडे मी येऊन सांगते. हे काय असं म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच वेळेला होणार नाही, कारण हे दीर्घकाळ साधन आहे. आणि नवीन साधक नेहमी जोडतायत. त्यांना आता काल मला एक शंका विचारली की ओ मग कसं म्हणायचं कळलंच नाही नीट. म्हटलं मॅडम तर पहिल्या 2 दिवस तेच सांगत असतात. मग नंतर आपण फी भरतो, मग सगळं मिस होतं. मग व्हिडिओ बघा, व्हिडिओ आहेत. तर ठीक आहे, आता ही उन्मनी अवस्था कळली, आणि ऊ कडे ट्रान्झिशन स्टेट. मग आता ऊ नंतर म कडे जातो, तो अल्दानी अवस्था आहे. आणि मग ज्या वेळेला म म्हणतो आणि तुरीय अवस्थेकडे जातो आपण, म्हणजे म्हणून झालाय आपला. पण पॉज आता शांती येणार आहे, त्यात समाधान समाधी. मग हे जर आपण फोकस ठेवला या ट्रान्झिशन स्टेटवर, 7 अवस्थांवर म्हणताना, ऐकताना, तर नक्कीच आपल्या जीवनाची प्रगती होणार आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं, की लॉंग म्हटलं आपण, लॉंग म्हटला तर संपूर्ण स्तंभावर कार्य होणार आहे. म्हणजे नाभीपासून ते छातीपर्यंत. सगळ्या स्पाईनवर, बॅक साईडनी स्पाईनवर, पुढच्या ह्यानी पोट ते छाती. आणि लॉंग म्हटला तर छाती टू कंठ. आणि लॉंग म्हटला तर हे आपलं कंठ म्हणजे विशुद्धी ते मेंदू मेंदू. हे जसे शारीरिक गोष्टींनी आपण बघतोय, तसे आध्यात्मिक सुद्धा गोष्टी होणार आहेत. आणि काय होतं, ओनी काय होतं, आणि काय होतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला शिवाला रिप्रेझेंट करतो सांगितलं. म्हणजे क्रिएशन्स, म्हणजे क्रिएशन्स. क्रिएशन्स म्हणजे काय आपण म्हणतो की बाबा, हा ब्रह्मांडाचं क्रिएशन झालं. म्हणजे काय, पालन पोषण. म्हणजे ब्रह्मा म्हणजे क्रिएट करतो ब्रह्मांडाला. ब्रह्मांडाची उत्पत्ती ओंकारातनं झाली. मग किती? 2 सेकंद. मग पालन पोषण किती? म्हणजे पालन पोषण म्हणजे विष्णू. म्हणजे काय? तर 3 सेकंद पालन पोषण चालू असतं. आणि म्हणजे काय? डिझोल्युशन. म्हणजे शिवा. डिझोल्युशन आता कुठल्या फेजला आहे आपण? डिझोल्युशन फेजलाच आहे ना. मग ब्रह्माचा एक दिवस म्हणजे एक दिवस म्हणजे आपल्या जीवनातले कोट्याधी हजारो वर्ष. पण प्रत्येक सायकलला हा महेश, हा शिव संपूर्ण ब्रह्मांडाला शून्य करून टाकतो. प्रलय होतो आणि तो आदिशक्तीत विलीन होतो. आणि आता तेच चाललंय ना. आपण त्या स्टेजला आहोत, विलिनीकरणाच्या स्टेजला आहोत. तर ठीक आहे, हे असं सगळं सगळं रहस्य ब्रह्मांडातलं ओंकारात आहे. तर मला सांगायचं काय, की म्हणजे जसं नाभी टू छाती हे शारीरिक आहे, तसंच ऊर्जा स्तरावर काय होतं, मनोमयला काय होतं, हे सगळं बघायचंय आपल्याला ओंकारातलं. आणि ते जाणून जाणून म्हणायचं आहे. तर हे लक्षात ठेवा. चला, हे बघा आता खूप हे डिटेल आहे. हा बॉडी कॉन्शियसनेस. मग हा बघा, आपण श्वास घेतो, कॉन्शियस माइंड कडे जातो, कडनं ऊ कडे जातो आणि मग कडे जातो. तर हे बघा ड्रीमिंग,
ही ड्रीमिंग स्टेप ओ, ही ओ, ही उ, ही म, आणि फोर्थ म्हणजे तुरिया. तुरियेत काय आवाजच येणार नाही, काहीच नाही, म्हणजे एकदम आपण तुरिया म्हणजे समाधी नंतरची अवस्था. काय नाही, नुसतं आपण बघत बसतो साक्षी भवानीने. तर हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. तर चला आता ध्यान करूयात. हे 4 अवस्थेंवरचं ध्यान करण्यापेक्षा, ते बघते मी किती मिनिट आहे, 4 अवस्थेंचं ध्यान. हे बघा, युट्यूब काढली बरं का सुदर्शन पिरॅमिडचे. हे युट्यूब वर जायचंय सुदर्शन पिरॅमिडचं. हे चिन्ह आहे ना, तुम्हाला कुठलीही एक युट्यूब आली तर हे चिन्ह असतं तिथे डावीकडे इथे. त्याला क्लिक केलं की सगळं हे व्हिडिओ ऑप्शन दाबलं की सगळे व्हिडिओ येतात. शॉर्ट दाबलं की सगळे व्हिडिओ येतात, असे येतात. मग तुम्हाला सगळे व्हिडिओ पहिल्या दिवसापासून पाहता येतात. मोबाईलवर सुद्धा हे येत. आता हे आडवं नाही येत मोबाईलवर, खाली येतं. पण तुम्ही कुठलाही व्हिडिओ काढू शकता. तर जे काही मेडिटेशन्स आहेत त्याला नंबर घातलेत बरं का. आता 2 नंबरचं आपण करू. हे बघा, हे सगळे ओंकाराचे आहेत ना. 2 नंबर मला वाटतं, सिक्रेट ओंकार मेडिटेशन ऑन 4 स्टेट, 21 मिनिटाचं आहे. मग जाऊ दे, तेवढा वेळ नाही आपल्याला. आपण शॉर्ट करू मेडिटेशन, नंतर मग उद्या वगैरे घेऊ. तर बघा, आवाज येतोय का बघा. आवाज येतोय का मला सांगा. येतोय आवाज मॅडम? हो मॅडम. हा येते मॅडम. चला ध्यान करूया. पाणी भरून घ्या बरं का. चला, पाण्याचा ग्लास आता हातामध्ये ठेवा. डाव्या हाताच्या तळहातावर पाण्याचा ग्लास ठेवा किंवा छोटस भांड ठेवा. तुम्ही घेऊ त्याच्या शकता सुलक्षणा तोंडावर मॅडम उद्या उजवा ते हात 4 ठेवा. स्टेटवरचं. स्क्रीनवरचं चित्र बघून घ्या. या अफर्मेशन्सनी आपण या ग्लासमध्ये, पाण्यामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन सोडत आहोत. आधी डोळ्यांनी बघून घ्या आणि मग असं इमॅजिनेशन करायचं आहे की पाण्यावर ओम उठलेला आहे. ओम आणि श्रीयंत्र